Welcome to GCC Education. Now, today's in this session, आपण ह्या सेशन मध्ये काय पाहणार आहोत तर ह्या सेशन मध्ये फ्रॅक्शन पाहणार आहोत, सबट्रॅक्शन. आपल्याला ह्या सेशन मध्ये सबट्रॅक्शन करायचंय. पण सबट्रॅक्शन कोणाचं करायचंय? फ्रॅक्शनचं. पाठीमागच्या प्रीवियस लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे ऍडिशन. फ्रॅक्शनचं ऍडिशन कशा पद्धतीने करायचं, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर कसं करायचं, डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर कशा पद्धतीने करायचं, ह्या सर्व कन्सेप्ट मी काय केलेल्या आहेत, फिनिश केलेल्या आहेत. ज्यांनी पाठीमागचं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी सर्वप्रथम ते लेक्चर पहा आणि त्यानंतर हे लेक्चर पहा. कारण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ज्यावेळेस आपण फ्रॅक्शनचं करत आहोत ह्या ठिकाणी ऍडिशन जशा पद्धतीने आपण फ्रॅक्शनचं केलेलं आहे, सबट्रॅक्शन पण त्याच मेथडने करायचे. फक्त सबट्रॅक्शन मध्ये काय असतो, एखाद्या बिगेस्ट नंबर मधनं स्मॉलेस्ट नंबर काय करायचा असतो, आपल्याला मायनस करायचा असतो. फक्त ह्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, बाकीच्या गोष्टी काहीच नाहीत. त्यासाठी ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन पहा. मग ह्याच्यामध्ये मी परत पुन्हा एकदा तुम्हाला दोन टॉपिक समजून सांगतो. तर ह्या दोन टॉपिक मध्ये एक सम मी घेतलं 2/6 प्लस 3/6. आता सर्वप्रथम मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं की सर्वप्रथम तुम्ही काय करा, डिनॉमिनेटर चेक करा. मग ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर बघा, डिनॉमिनेटर तर सेम दिसतोय 6. मग डिनॉमिनेटर जर सेम दिसत असेल तर आपण काय केलं, डायरेक्टली वरच्या न्यूमरेटरची काय करायची, ऍडिशन करायची. मग 2 + 3, 2 + जर 3 केलं, 2 + 3, डिनॉमिनेटर हा सेमच दिसतोय 6. मग तो एकदाच लिहायचा. मग 3 + 2 केलं तर 5 आन्सर येईल, 5/6. सो दिस इज अवर फायनल आन्सर, 5/6. हे अशा एक टाइपचं सांगितलेला. ह्याच्यामध्ये पण ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये पण मी तुम्हाला हीच कन्सेप्ट सांगितलेली. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक सम राईट डाऊन करू. 2/3 प्लस 5/2. आता ह्या ठिकाणी मला सांगा, तुम्हाला थोडंसं सम डिफरंट दिसत असेल. ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर आपले सेम आहेत का? डिनॉमिनेटर बिलकुल आपले ह्या ठिकाणी सेम नाही. मग डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं कन्सेप्ट, डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर येणार आहे. दिस इज अवर साइन. हे काय आहे, क्रॉस मल्टिप्लायचं साइन आहे. मग आपण काय करू, 2 × 2 करू. पहिल्यांदा इक्वल 2 × 2 प्लस जे हे साइन आहे ना, जसं आहे तसं लिहिलं, प्लसचं साइन. त्यानंतर 5 × 3 केलं मल्टिप्लाय, डिवायडेड बाय 3 × 2 झालं क्रॉस मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय करा आणि आन्सर पटकन काढा. सियर 2 × 2 = 4, 5 × 3 = 15, 5 × 3 = 15, 2 × 2 = 4, 3 × 2 = 6. 15 + 4 किती, 15 + 4 किती, 19 / 6. सो दिस इज अवर फायनल आन्सर. मग काय डिफरन्स आहे सांगा मला? काहीच फरक नाही. ओके. मग आता ह्या ठिकाणी काय केलं आपण, प्लस प्लसचं केलं. आता आपण काय करणार आहोत, हे सम आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. आता लक्ष द्या पूर्णपणे. आता ह्या प्लसच्या जागी ह्या ठिकाणी काय येणार आहे, मायनस. ह्या ठिकाणी काय येणार आहे, मायनस. एक सम आपण चूज करू, 3/8 - 1/3. आता प्लस प्लस होतं ना, प्लस प्लस तर जरा आपण आन्सर इझी आपल्याला येतंय. परंतु आता 3/8 - 1/3 ह्या ठिकाणी फक्त लक्ष द्या, ह्या ठिकाणी जे प्लसचं साइन होतं ना, त्या प्लसच्या जागी आपल्याला काय येणार आहे, आता मायनस. बाकी काही नाही, बाकीच्या कन्सेप्ट सगळ्या सेम राहतील. तर मी तुम्हाला एक काय करतो, सम समजून सांगतो, लक्ष द्या. ओके. आजच्या नवीन टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन, फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन. ओके. तर सम मी राईट डाऊन केलं, 8/2 - 1/2
मग सर्वप्रथम सम तुम्ही चेक करा. 8/2 - 1/2. येस, आता मायनसचं साइन आलं म्हणजे सबट्रॅक्शन झालं. मग सर्वप्रथम यू हॅव टू चेक डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर जर सेम दिसत असेल तर डायरेक्टली वरची काय करायची, सबट्रॅक्शन करायचं. 8 - 1 डिनॉमिनेटर सेम दिसतंय ऍज इट इज. मग 8 मधनं 1 गेले किती राहतात, 7. सो 7/2 इट इज अवर फायनल आन्सर. हा एक टॉपिक केला बरोबर आपण. हा एक टॉपिक केला. त्यानंतर ना नेक्स्ट 3/6 - 1/6. ह्या ठिकाणी बघा अगेन यू हॅव टू चेक डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय आहे बघा, 6. येस, डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे तर डायरेक्टली आपण सबट्रॅक्ट करू. 3 - 1 / 6. मग मला सांगा 3 मधनं 1 जर गेले तर किती राहतात. 3 मधनं 1 जर सबट्रॅक्ट केले तर 2 राहतात. 2/6. दिस इज अवर फायनल आन्सर. 2/6 हे कुठल्या टेबल मध्ये सांगा बरं, 2 च्या टेबल मध्ये आहेत. येस, मग 2 ने आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो 1/3 इट इज अवर फायनल आन्सर. हे झालं साधं सबट्रॅक्शन. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, कंपेअर करून सांगतो काही सम्स. 2/2 - 1/3. आता ह्या सम मध्ये तुम्हाला काय दिसतं, 2/2 - 1/3 असं सम जर तुम्हाला दिलं तर सर्वप्रथम डिनॉमिनेटर चेक करा. आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही, 2 आणि 3. मग डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण काय केलेलं, क्रॉस मल्टिप्लाय केलेलं. मग क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला काय येईल, आन्सर येईल डायरेक्टली. सो डू क्रॉस मल्टिप्लाय. 2 × 3. ह्या ठिकाणी कोणतं साइन आहे बघा बरं, मायनसचं साइन आहे. मग मायनसचं साइन ऍज इट इज लिहिलं. ह्या ठिकाणी मायनसचं साइन आहे ऍज इट इज लिहिलं. त्यानंतर नेक्स्ट आता झाला हा करायचा. आता 1 × 2 इन ब्रॅकेट 1 × 2 डिवायडेड बाय 3/2. आता महत्वाचं आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करूयात, लक्ष द्या. 3 2 जा 6. आता ह्या ठिकाणी सॉरी मायनसचं साइन आहे तर मायनसचं साइन लिहिलं. 1 2 जा 2, 3 2 जा 6. आता मला सांगा 6 मधनं 2 गेले किती राहतात, 4 राहतात. येस, 4/6 दिस इज अवर फायनल आन्सर. आपण ह्याला सिम्प्लिफाय करू. 4 आणि 6 कुठल्या टेबल मध्ये, 4 आणि 6 2 च्या टेबल मध्ये. 2 2 जा 4, 2 3 जा 6. आन्सर काय आलं आपलं, 2/3. तर अशा पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे जर डिनॉमिनेटर आपला सेम दिसत नसेल तरच. ओके, मग अशा पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स काय करू शकता, हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर आणखीन एक सम सांगतो बघा, लक्ष द्या. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे सम काय करू शकता, लिहून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सम करू शकता. आणखीन एक सम सांगितलं तर मी 6/7 - 1/2. अगेन तुम्हाला सम दिसते 6/7 - 1/2. फर्स्ट यू हॅव टू चेक डिनॉमिनेटर. ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर नाही दिसत सेम, 7 आणि 2. डिनॉमिनेटर जर सेम दिसत नसेल तर आपण डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करणार. मग बघा 6 × 2. ह्या ठिकाणी काय आहे, मायनसचं साइन. मायनसचं साइन ऍज इट इज दिलं. त्यानंतर 1 × 7, 1 × 7 डिवायडेड बाय 7 × 2. 6 2 जा 12 -1 7 जा 7, 7 2 जा 14. और 12 मधनं 7 घालवा किती होतात, येस 5/14. दिस इज अवर फायनल आन्सर. 5 आणि 14 हे कुठल्याच टेबल मध्ये नाही येत. ओके, तर ते रिड्यूस होऊ शकत नाही, सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने जर डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर तुम्ही काय करू शकता, हे सम सॉल्व्ह करू शकता. ह्या ठिकाणी मी काही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स दिलेले आहेत तुमच्यासाठी. होमवर्कला तुम्ही काय करू शकता, हे सॉल्व्ह करू शकता.
बघा ह्या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला ऍडिशनचं सबट्रॅक्शन ऍडिशनचं फ्रॅक्शन समजून सांगितलेलं, त्यानंतर न ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला मायनस सबट्रॅक्शन, ओके, मायनस म्हणजे सबट्रॅक्शन कशाचं, फ्रॅक्शनचं. तर ह्या ठिकाणी काही होमवर्क तुम्हाला होमवर्कसाठी सम्स दिलेले, हे मायनस वाले हे सम काय करू शकता तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सर्वप्रथम ह्या ठिकाणी डिनोमिनेटर काय केलेत, सेम केले. ओके, तुम्ही डायरेक्टली ज्या मेथडने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बघा, हायलाइट करतो, बॉक्स करतो, तर हे बॉक्स केलेले सम्स तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. ओके, एवढे सिंपल सम्स आहेत. त्यानंतर आणखीन काय सम्स आहेत या ठिकाणी, हे पण होमवर्कला तुम्ही राईट डाऊन करा. होमवर्कला मायनस आहे, जे काय बॉक्स केलेत ना हे सर्व सम्स तुम्ही काय करायचे, घरी आज सॉल्व्ह करायचे. आणि झाले ना हे होमवर्क माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला सेंड करायचे. माय नंबर 9503029402. झाले की सम चे फोटो पाठवा, मी चेक करल सम ते. त्यानंतर ना आणखीन काय सम्स आहेत, सर्वप्रथम हे सम्स व्हिडिओ पॉज करा, जे ब्लॅक बॉक्सने केलेले आहेत ते सम्स आज होमवर्कला तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. त्यानंतर ना आणखीन काय सम्स आहेत या ठिकाणी, रेड जो बॉक्स आहे, रेड बॉक्सनी सम्स मी काय केलेत, रिप्रेझेंट केलेत, ते तुम्ही आज होमवर्कला सॉल्व्ह करायचे. आपल्या कन्सेप्ट सर्व झालेला आहे. व्हिडिओ पॉज करा आणि सम्स लिहून घ्या. तर ह्या सेशन मध्ये, आजच्या सेशन मध्ये आपण सबट्रॅक्शन तर फिनिश केलेलं आहे. इथं पण काही सम्स आहेत. हे सम्स तुम्हाला काय दिलेले आहेत, पूर्णपणे डिनॉमिनेटर तुम्हाला सर्वप्रथम काय करायला लागेल, सेम करायला लागेल. आणि डिनॉमिनेटर जर सेम करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करू शकता. ओके, अशा पद्धतीने सबट्रॅक्शनचे सम करा. एक आणखीन मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. सपोज लक्ष द्या, 16/25 मायनस 3/5 हे जर सम आलं तर कशा पद्धतीने करायचं. आपली सिंपल मेथड मी काय सांगितली, सिंपल मेथड काय सांगायची, क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय. मग ह्या ठिकाणी सपोज आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन जरा आलं पाहिजे. हे सम मी दोन मेथडनी तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके, एक तर आपण सर्व मेथड केल्या ह्या डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करायच्या. दुसरी एक मेथड अशा पद्धतीने पण आहे, तुम्ही जो डिनॉमिनेटर तुम्हाला जो दिसतोय ना, हा डिनॉमिनेटर पहा तुम्ही, इथं 25 दिसतोय आणि इथं 5 दिसतोय. थोडेस लॉजिक लावलं पाहिजेत, टेबल आले पाहिजेत. ओके, बघा ह्या ठिकाणी 16/25 आन्सर आहे, सॉरी 16/25 मायनस 3/5. आता मला तुम्ही सांगा की 25 आणि हा 5 आहे, 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 25 येईल, जेणेकरून आपला डिनॉमिनेटर काय होऊ शकतो, सेम होऊ शकतो. मग हे मी आन्सर ऍज इट इज लिहिलं, सॉरी 16/25 हा क्वेश्चन ऍज इट इज लिहिला, मायनस. आता मला सांगा हा 3/5 बरोबर थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. मला सांगा 5 ला कितीने मल्टिप्लाय केला आन्सर 25 येईल, कारण हा डिनॉमिनेटर आपला डायरेक्टली काय होईल, सेम होईल. मग ह्या ठिकाणी जर 25 आणायचं असेल तर ह्या 5 ला काय करू आपण, 5 जा 25 ने मल्टिप्लाय होईल. जर खाली तुम्ही डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं तर वरती पण कशाने करायचं, 5 ने मल्टिप्लाय करायचं. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आन्सर लिहू शकता 16/25 मायनस 3/5 जा 15 डिवायडेड बाय 5/5 जा 25. तर आपण डायरेक्टली डिनॉमिनेटर काय केला, सेम आणला. ओके, विदाउट क्रॉस मल्टिप्लाय न करता. असे पण काही सम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण प्रत्येक सम मध्ये अशा पद्धतीने डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी नंबर येत नाही. त्यामुळं क्रॉस मल्टिप्लाय हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, मग डायरेक्टली तुम्ही काय करू शकता सांगा. आता डिनॉमिनेटर तर आपला सेम झाला बघा, 25 आणि 25 डिनॉमिनेटर सेम झाला. मग आपण 16 मायनस काय करणार, 15 करणार, डिवायडेड बाय 25. 16 मधनं 15 गेले, 1 डिवायडेड बाय 25. इट इज अवर फायनल आन्सर. अशा पद्धतीने ही सम करू शकता, नाहीतर डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लायने पण सम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एकदम सिंपल आहे. मग तुम्हाला कुठलं सोपं जातंय, परंतु ह्या सम मध्ये काय होतं,
नेहमी असा नंबर येत नाही डिनोमिनेटर सेम करण्यासाठी, तर क्रॉस मल्टिप्लाय हे तुम्हाला टर्म माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन हे पूर्णपणे संपवलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही सर्व बघा नीट, ओके, आणि सर्व सम्स दिलेले काय करा, सॉल्व्ह करा. होमवर्कला बघा हे एक सम सॉल्व्ह करायचे, त्यानंतर हे एक सम, पूर्ण सगळे सम सॉल्व्ह करायचे बॉक्स केलेले. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सम्स काय करू शकता, लिहू शकता. आणि पाठीमाग हे पण सांगितलेले रेड पेननी जे बॉक्स केलेला आहे ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा व्हिडिओ पॉज करून. आणि त्यानंतर फर्स्ट स्लाइड मध्ये पण सांगितलेले जे ब्लॅक बॉक्सनी रिप्रेझेंटेशन केले ते सबट्रॅक्शनचे तुम्ही काय करायचे, सम्स सॉल्व्ह करायचे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, फ्रॅक्शन जे होतं फ्रॅक्शन मध्ये आपण ऍड आणि सबट्रॅक्ट ह्या दोन्ही मेथड आपण कशा पद्धतीने करायच्या ह्या पूर्णपणे काय केलेलं आहे, फिनिश केलेलं आहे. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये फ्रॅक्शन मध्येच काही गोष्टी थोड्याशा ऍडव्हान्स कशा असतात, ऍडव्हान्स सम कशा असतात, हार्ड सम्स कशा असतात ते पाहू आपण नेक्स्ट सेशन. ओके, थँक्यू.